आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने देखील कंबर कसली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विविध भागातील लोकांचे प्रवेश करण्याचे योजले असून याचाच भाग म्हणून कसबा बावड्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक अशोक जाधव यांचे सुपुत्र आणि युवा नेते अजिंक्य अशोक जाधव यांचा प्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाला. युवा नेते कृष्णराज धनंजय महाडिक यांच्या जवळचे असलेले अजिंक्य अशोक जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. मागील महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोल्हापुरातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले अशोक जाधव यांचा कसबा बावडा येथे चांगला प्रभाव आहे. त्यांचे चिरंजीव विविध उपक्रमांच्या माध्यमातून युवकांच्या संपर्कात असतात. गेले काही दिवस ते कृष्णराज महाडिक यांच्या सातत्याने संपर्कात होते. आमदार सतेज पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावड्यातील अजिंक्य अशोक जाधव यांच्या प्रवेशाने सतेज पाटील गटाला एक धक्काच बसला आहे. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर 2022 साली झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांनी कसबा बावड्यातून लक्षणीय मते मिळवली. या पोटनिवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. त्यानंतर झालेल्या राजाराम कारखाना निवडणुकीत सुद्धा महाडिक गटाने कसबा बावड्यातून चांगली मते मिळवली. अजिंक्य जाधव यांच्या या भाजप प्रवेशाने कसबा बावड्यात भाजपला बळकटी येणार असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत याचा भाजपला फायदा होईल. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.